हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या ओसीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला अंतर्गत व्यापाराचे प्रकार बघायचे. याच्या अगोदर जो व्हिडिओ होता आपला त्याच्यामध्ये आपण अंतर्गत व्यापार काय असतो किंवा व्यापाराचे अर्थ वगैरे डिस्कस केलो, मीनिंग बघितलं, प्रस्तावना बघितलं. आय होप तुम्हाला ते सगळे व्हिडिओ समजले असतील. ओके, आता चेक करा. अंतर्गत व्यापार म्हणजेच इंटरनल बिझनेस किंवा इंटरनल ट्रेड असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, भारतातल्या भारतामध्ये खरेदी विक्री केली जाते. भौगोलिक सीमेअंतर्गतच वस्तूंची खरेदी विक्री किंवा सेवांची खरेदी विक्री केली जाते, त्याला अंतर्गत व्यापार असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, पंजाबचे गहू महाराष्ट्रामध्ये येणं अंतर्गत व्यापार आहे. महाराष्ट्रामधली नागपूरची संत्री अख्ख्या भारतामधल्या प्रत्येक राज्यामध्ये जाणं हे सुद्धा अंतर्गत व्यापारामध्ये येतं. सो अंतर्गत व्यापाराचे सुद्धा काही प्रकार आहेत. जसं की पहिला प्रकार आहे या ठिकाणी घाऊक व्यापार. आपण याला होलसेल ट्रेड असं म्हणतो. होलसेल ट्रेड म्हणजे थोडक्यात मोठ्या क्वांटिटी मध्ये उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी करतो आणि लहान लहान प्रमाणामध्ये, लहान लहान क्वांटिटी मध्ये किरकोळ व्यापाराला वस्तू विकतो. ओके, पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने वस्तूंची विक्री करत असतो, त्याला आपण घाऊक व्यापारी किंवा घाऊक व्यापार असे म्हणतो. आता दुसरा प्रकार आहे किरकोळ व्यापार. किरकोळ व्यापार म्हणजेच काय, लहान लहान प्रमाणामध्ये घाऊक व्यापाऱ्यांकडून वस्तूंची खरेदी करतात या व्यापारामध्ये आणि त्या वस्तू एका एका नगामध्ये म्हणले क्वांटिटी मध्ये नाही, एका नगामध्ये ग्राहकांना विकल्या जातात. खरेदी लहान क्वांटिटी मध्ये आणि एका नगामध्ये विक्री कोणाला केली जाते, ग्राहकांना. यांना आपण किरकोळ व्यापारी. किरकोळ व्यापारीचं बेस्ट एक्झाम्पल तुमच्या गल्लीमध्ये असणारं किराणा दुकान. ओके, तर या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला घाऊक व्यापार, होलसेल ट्रेड डिस्कस करायचं आहे. बघा आता, घाऊक व्यापार म्हणजे काय, जेव्हा वस्तूची खरेदी उत्पादकाकडून किंवा निर्मात्याकडून म्हणजेच एका कंपनीकडून किंवा व्यवसायातून उत्पादकाकडून किंवा निर्मात्याकडून मोठ्या प्रमाणावर, क्वांटिटी कशी असते, जास्त असते. पुनर्विक्रीच्या उद्देशाने. पुनर्विक्री म्हणजेच काय, आपण घेतो, एकाकडून विकत घेतो आणि नंतर किरकोळ व्यापाराला विकतो, म्हणून याला आपण म्हणतो पुनर्विक्रीच्या उद्देशाने घेतलेली वस्तू लगेच विकणे. पुनर्विक्रीच्या उद्देशाने केली जाते, त्यास घाऊक व्यापार असे म्हणतात. काय म्हणतात, घाऊक व्यापार. घाऊक व्यापारात खरेदी विक्री करण्यात जी व्यक्ती व्यस्त असते, म्हणजे जी व्यक्ती करत असते, काम करत असते, त्या व्यक्तीला म्हणतात घाऊक व्यापारी. आपण याला होलसेलर असे म्हणतो. काय म्हणतो, होलसेलर. समजलं का? आता आणखीन एक सांगते. एखादी एजन्सी असेल, ती एजन्सी येतं होलसेलर मध्ये. जसं पार्लेची एजन्सी असते. पार्लेची एजन्सी म्हणजेच काय, पार्लेचे जेवढेही प्रोडक्ट असतील, सेम प्रोडक्ट किंवा वेगवेगळे प्रोडक्ट मोठ्या प्रमाणामध्ये होलसेलर विकत घेतो, उत्पादकाकडून घेतो, परचेस करतो, खरेदी करतो, विकत घेतो आणि प्रत्येक किरकोळ व्यापाऱ्याला जाऊन विकत असतो, त्याला आपण घाऊक व्यापारी. त्या विकणाऱ्या व्यक्तीला होलसेलर, घाऊक व्यापारी असं म्हणतो. ओके, पुढे घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना, सांगितलं गल्लीतले जे दुकानदार असतात, किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करण्यासाठी उत्पादकाकडून मालाची खरेदी करतात, म्हणून त्यांना आपण घाऊक व्यापारी, खरेदीदार आणि विक्रेते असतात. आता खरेदीदार आणि विक्रेते कसे असतात, उत्पादकाकडून वस्तू खरेदी करतात म्हणून खरेदीदार असतात आणि किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तू विकतात म्हणून ते विक्रेते असतात. समजायले? हा जो घाऊक व्यापारी असतो, दोन प्रकारचे रोल पार पाडत असतो. पहिला आहे खरेदीदार, दुसरा आहे विक्रेता. खरेदीदार कस काय, म्हणजे कंपनी मधून, बिझनेस मधून किंवा उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंची खरेदी करतो. आणि विक्रेते कस काय म्हटलं तर लहान लहान प्रमाणामध्ये किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तू विकतो. खरेदीदार पण झाला, विक्रेता पण झाला. घाऊक व्यापारी वस्तू व सेवांच्या वितरणामध्ये
विविध भूमिका पार पाडतो. तसेच उत्पादकाला ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास घाऊक व्यापारी मदत करतो. आता विविध भूमिका म्हणजे काय? जसं एखाद्या उत्पादकाकडे माल साठवणुकीची सुविधा नसेल, अशा वेळेस घाऊक व्यापारी तो माल खरेदी करतो, एक्स्ट्रा आधीच पैसे देतो आणि माल खरेदी करतो, स्वतःच्या गोडाऊन मध्ये ठेवून घेतो. ठीक आहे. जोपर्यंत वस्तूला किंमत बाजारात आली नाही तोपर्यंत माल स्वतः ठेवून घेतो. किंवा एखाद्याला पैशांची आवश्यकता असेल उत्पादनासाठी, अशा वेळेस उत्पादकांना पैसे एक्स्ट्रा मध्ये देतो आणि माल खरेदी करतो, माल एक्स्ट्रा त्यांच्याकडून घेत असतो. अशा विविध भूमिका घाऊक व्यापारी पार पाडत असतो. ओके. आणि होलसेलर हा असा दुवा असतो ज्यामुळे उत्पादकाला डायरेक्ट कस्टमर पर्यंत जायची गरज नाही. घाऊक व्यापारी सगळ्यांपर्यंत वस्तू पोहोचवण्यास मदत करत असतो. आता मध्ये खूप दुवे आहेत. पहिला दुवा आपण घाऊक व्यापारी बद्दल बघितलं. आता या ठिकाणी एक डेफिनेशन आहे, जी डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची आहे. पहिली जी डेफिनेशन आहे, फिलिप कोटलर यांच्या मते काय सांगतात हे बघा. जी व्यक्ती व्यवसायात मालाची पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने मालाची खरेदी करत असते, यासाठी विविध प्रक्रियांचा समावेश करीत असते, त्यास घाऊक व्यापारी असे म्हणतात. विविध भूमिका, विविध प्रक्रिया म्हणजेच काय? गोदामात माल साठवून ठेवणे, वाहतुकीचं काम करणे, वस्तू जमा करणे, ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवणे, अशा ज्या विविध भूमिका आहेत, विविध प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रिया घाऊक व्यापारी करत असतो. सेकंड जी डेफिनेशन आहे, इलेव्हन थॉमस यांच्या मतानुसार जी व्यक्ती खऱ्या अर्थाने उत्पादक नसते, कारण ते उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी करतो व किरकोळ व्यापारीही नसतो, या दोघांमध्ये जोडणारा दुवा म्हणून कार्य करीत असते, त्यास घाऊक व्यापारी असे म्हणतात. ते एकतर उत्पादक पण नसतो ना किरकोळ व्यापारी नसतो, दोघांमधला दुवा म्हणून काम करतो, तो असतो घाऊक व्यापारी. समजलं का? अतिशय सोपं आहे, खूप सोपं आहे. ओके. आता आणखीन एका चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. बघा, या ठिकाणी चेक करा. घाऊक व्यापार काय असतं? उत्पादकाकडून मोठ्या क्वांटिटी मध्ये, लार्ज बल्क मध्ये वस्तू खरेदी करतो आणि आपल्या गोडाऊन मध्ये आणून ठेवतो. जेव्हा गरज पडली त्यावेळेस या ज्या वस्तू आहेत किरकोळ व्यापाऱ्यांना विकतो. काय काम करतो घाऊक व्यापारी? खरेदी करतो आणि विकतो, याला आपण पुनर्विक्री, विकत घेतो आणि परत विकत असतो. हे काम घाऊक व्यापार करत असतं. घाऊक व्यापारामध्ये होत असतं काय? मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादकांकडून वस्तूंची खरेदी करणे, किरकोळ व्यापाऱ्यांना विकणे. आता या सगळ्यांमध्ये जो व्यक्ती काम करत असतो, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल एक व्यक्ती बसून आहे, ह्या व्यक्तीला म्हणतात घाऊक व्यापारी. काय म्हणतात? घाऊक व्यापारी. ठीक आहे. घाऊक व्यापारी कोण असतो? हा त्यांच्याकडून माल खरेदी करतो, यांना विकतो, या व्यक्तीला घाऊक व्यापारी व्यस्त असतो, या ठिकाणी घाऊक व्यापार म्हणून काम करतो, घाऊक व्यापारात काम करतो, त्याला आपण घाऊक व्यापारी, होलसेलर असे म्हणत असतो. तुम्ही बघितलं असाल एखादी वेळेस दुकानात गेलं की त्या ठिकाणी अशी काळी बॅग अडकून येत असतात, होलसेलर ते असतात घाऊक व्यापारी. ठीक आहे. होलसेलर असतात, बॅग अडकून येतात, लिहून घेतात, किती माल पाठवायचं सांगा म्हणतात, त्या सगळ्या गोष्टी एकदम बल्क क्वांटिटी मध्ये पाठवत असतात. ओके. नेक्स्ट वन चेक करू. हा, पुढे आता काही घाऊक व्यापाऱ्यांची वैशिष्ट्य, फीचर्स दिलेले आहेत. कसं ओळखायचं की हा घाऊक व्यापारी आहे? काय वैशिष्ट्य आहे घाऊक व्यापाऱ्याचं, काय महत्व आहे ते बघूया आपण. पहिला जो आहे, घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी करतात. हा माहिती आहे आपल्याला. लहान क्वांटिटी मध्ये करत नाहीत, एकदम बल्क मध्ये वस्तूंची खरेदी करतात, ते असतात घाऊक व्यापारी. दुसरा आहे, वाटपाच्या प्रक्रियेमध्ये घाऊक व्यापारी सर्वात जास्त धोका पत्करतो. आता असं का म्हटलेलं आहे? कारण
तो ज्या प्रकारच्या वस्तू ज्या क्वांटिटी मध्ये खरेदी करतो, आज त्या वस्तूचा काळ आहे, उद्या जर ट्रेंड बदलला, त्याच्या गोदामामध्ये मालाची एवढी मोठी साठवणूक करून ठेवलेली असते, गोदामातलं ट्रेंड बदलल्यामुळं माल सगळं वाया जातं, रिस्क घेत असतो. परत एकदा सांगते, सपोज उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात मध्ये वस्तूंची खरेदी केला आणि ते माल गोदामामध्ये नेऊन ठेवला, फक्त वाट बघू लागला की वस्तूला कधी चांगली किंमत मिळते त्यावेळेस मी किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तू सप्लाय करतो. पण काय झालं, अचानक तो मालच विकणं बंद झाला. काय, तो मालच विकणं बंद झाला. मग अशा वेळेस घाऊक व्यापाऱ्याला मोठा नुकसान होतो. का नुकसान होतो? कारण जो माल त्याला विकायचा होतो तो माल कोणी खरेदी करतच नाही, कारण ट्रेंड बदलला. माल गोदामात तसंच पडू नये, नुकसान झालं, माल सगळं वाया. समजायले? सर्वात जास्त धोका घाऊक व्यापाऱ्याला असतो. उत्पादक कधीच माल परत घेत नाही. पैसे घेतला, माल पैसे दिला, तुम्ही माल घेतला, मी आता काहीच करू शकत नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणतो. आणि किरकोळ व्यापारी ते विकत नाही, ते माल घेतच नाहीत. ओके, घाऊक व्यापारी एका प्रकारच्या किंवा काय म्हटलेलं, घाऊक व्यापारी एका प्रकारच्या किंवा काही विशिष्ट प्रकारच्या वस्तूंची खरेदी करत असतो. हा, आता हे महत्वाचं आहे. जसं मी म्हंटल, कुणाकडे पार्लेची एजन्सी असते, तर एकतर ते पार्लेचे बिस्किट किंवा पार्लेचे जे चिप्स वगैरे आहेत तेच वस्तूंची खरेदी करतात. फक्त सिमिलर वस्तूंची खरेदी मोठ्या क्वांटिटी मध्ये करत असतात आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन विकत असतात. ओके, जसं ब्रिटानिया आहे किंवा आपलं बालाजी आहे, वेफर सगळ्या प्रकारचे वेफर्स आणतो आणि विकतो. एकतर एकाच सेम प्रकारचा, आता ही पेन आहे, हे पेनांचीच वस्तूंची खरेदी करतो आणि हे पेनच किरकोळ व्यापाऱ्यांना सप्लाय करतो. सिमिलर प्रोडक्ट असतात किंवा एकाच कंपनीचे डिफरंट प्रोडक्ट सुद्धा तो विकत असतो किरकोळ व्यापाऱ्यांना आणि खरेदी उत्पादकांकडून करत असतो. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. का भांडवलाची जास्त आवश्यकता? पैसा कस काय जास्त लागतो? कारण आपण म्हणजेच घाऊक व्यापारी हा उत्पादकाकडून मोठ्या क्वांटिटी मध्ये वस्तूंची खरेदी करतो. क्वांटिटी मोठी आली, जास्त झालं तरी पैसा सुद्धा जास्त लागतो. समजायले? पैसे जेवढे जास्त असेल तेवढी जास्त क्वांटिटी आपल्याला परचेस करता येते, म्हणून भांडवल सुद्धा जास्त लागतो. आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंची खरेदी केल्यामुळे हा माल सगळ्यात मोठा, जेवढा काही जास्त माल असतो ते साठवण्यासाठी सुद्धा मोठा वेअर हाऊस लागतो, मोठं गोडाऊन लागतं. ते गोडाऊन बांधण्यासाठी सुद्धा पैसे लागतात. गोडाऊन बांधल्यानंतर जे माल गोडाऊन मध्ये आहे ते माल सुरक्षित राहण्यासाठी सुद्धा काही खर्च करावा लागतो, म्हणून पैशांची आवश्यकता आहे. भांडवल खूप जास्त आणावं लागतं. कोणाला? घाऊक व्यापाऱ्याला. घाऊक व्यापारी मागणी आणि पुरवठा यातील समतोलाद्वारे किमतीवर नियंत्रण ठेवतो. आता हे अतिशय महत्वाचं आहे, तुम्हाला इकोला येईल पुढे आणि तुम्हाला ओसीला सुद्धा 12वीला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, आता काय होते, घाऊक व्यापारी एखादा माल 10 रुपयाला, सपोज गृहीत धरा, फक्त एखादा माल घाऊक व्यापारी उत्पादकाकडून 10 रुपयाला खरेदी करतो. किती रुपयाला? 10 रुपयाला खरेदी करतो. मागणी किती? 10 रुपयाची करतो. तर माल 10 रुपयाचा खरेदी करतो आणि तो माल गोदामात आणून ठेवतो. माल गोदामात आणून ठेवल्यानंतर लगेच किरकोळ व्यापाऱ्यांना सप्लाय करत नाही, पुरवठा करत नाही. कधी पुरवठा करतो? ज्या वेळेस जी वस्तू त्याने 10 रुपयाला घेतली त्या वस्तूची डिमांड बाजारामध्ये 12 रुपयाला होऊ लागली, त्यावेळेसच तो मार्केटमध्ये आपली वस्तू सप्लाय करत असतो, अदरवाईज सप्लाय करत नाही. किंमत स्वतः ठरवत असतो, म्हणजे स्वतःच्या हातामध्ये ठेवून घेत असतो. कसं? खरेदी करतो 10 रुपयाला, वस्तू जमा करून ठेवतो, पण सप्लाय करत नाही. योग्य वेळ यायची वाट बघतो. ज्या वेळेस मार्केटमध्ये त्याच्याजवळ असणाऱ्या वस्तूंची किंमत वाढली, लगेच फटाफट गोडाऊन मधला माल किरकोळ व्यापाऱ्यांना सप्लाय करायला चालू करतो. 10 रुपयाला खरेदी करतो, 12 रुपये किंमत झाली, लगेच सप्लाय करत राहतो. ओके, मागणी व पुरवठ्यावर नियंत्रण ठेवत असतो.
उत्पादकाला बाजारपेठेची माहिती घाऊक व्यापाऱ्यांकडून मिळत असते. कसं आता बाजारपेठेमध्ये किरकोळ व्यापारी काय मागायलेत किंवा ग्राहकांना काय पाहिजे या सगळी इन्फॉर्मेशन उत्पादकाला घाऊक व्यापारी प्रोव्हाइड करत असतो. ओके, बाजारपेठेची सगळी स्थिती, बाजारपेठेमध्ये आता तुमच्या वस्तूंचा ट्रेंड नाही, तुम्हाला उत्पादनामध्ये बदल करावा लागतो, लगेच उत्पादनामध्ये बदल केला. जे काही छोटी मोठी माहिती असते ती माहिती कोण देत असतो? घाऊक व्यापारी उत्पादकाला देत असतो. ओके, घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना आवश्यकतेनुसार वस्तूंची विक्री करत असतो. हे खूप सोपं आहे. जसं उत्पादकांकडून मोठ्या क्वांटिटी मध्ये वस्तूंची खरेदी करतो आणि किरकोळ व्यापाऱ्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा सप्लाय सुद्धा करत असतो. ओके, नेक्स्ट वन, घाऊक व्यापारी बाजारातील वेगवेगळी कार्य करतो, जसे वस्तू जमा करणे, गोदामात माल साठविणे, वाहतूक करणे, प्रमाणीकरण करणे, बांधणी करणे, जाहिरात व आर्थिक मदत करणे. आता एक 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 समजून घेऊ. मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंची खरेदी करतो आणि आपल्या गोडाऊन मध्ये वस्तू जमा करत असतो. गोदामामध्ये माल साठविण्याचं काम करतो. जर उत्पादकाकडे गोडाऊनची सुविधा नसेल तर लगेच पैसे देतो, माल आणतो आणि स्वतःच्या गोडाऊन मध्ये ठेवून घेत असतो. जो माल घाऊक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत जायचा असतो तर घाऊक व्यापारी स्वतः पैसे खर्च करून, वाहतुकीसाठी खर्च करून माल किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो. स्टँडर्डाइज्ड करतो, उत्पादकाकडून माल खरेदी करतो आणि प्रमाणीकरण करतो. हा माल चांगला आहे असा ठेव, हा माल थोडासा मीडियम आहे असा ठेव, तो माल थोडासा खराब आहे असा ठेव, प्रमाणीकरण करत असतो. कधी कधी उत्पादकाला एवढी घाई असते किंवा त्याच्याकडे पॅकेजिंगची सुविधा नसते, त्यावेळेस सुद्धा गोडाऊन मध्ये माल ठेवल्या त्या मालाला पॅकेजिंग केली जाते, मालाची पॅकेजिंग केली जाते. हे सगळं घाऊक व्यापारी करत असतो. आणि जाहिरातीचं काम सुद्धा करतो आणि आर्थिक मदत सुद्धा करतो. आर्थिक मदत कसं? उत्पादकाला उत्पादनासाठी काही भांडवलाची आवश्यकता असेल, एक्स्ट्रा पैसे किंवा एक्स्ट्रा अमाऊंट आधीच देतो, मग त्या अमाऊंट आधी मिळाला म्हणून उत्पादकाला मदत होते, उत्पादन करतो आणि वस्तू नंतर घाऊक व्यापाऱ्यांना सप्लाय करत असतो. अशा पद्धतीची आर्थिक मदत सुद्धा करत असतो. समजले तुम्हाला घाऊक व्यापाऱ्यांचे वैशिष्ट्य? अतिशय सोप्या भाषेत सांगितले आणि खूप सोपे वैशिष्ट्य आहेत. तुम्हाला एकदा नजर फिरवली की सुद्धा समजून जातील. आता नेक्स्ट वन आहे घाऊक व्यापाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा. हे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया तसेच एका न्यू व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.